अम्बे माता की जय। आई भगवती मातेचा जय असो। जय भवानी। जय शिवाजी। नमस्कार मित्रांनो, मी राज सारंग स्वागत करतो आपल्या सर्वांचं। तुम्ही आमचा जेजुरीचा व्हिडिओ पाहिलाच असेल, तर पुन्हा एकदा आम्ही सर्व मित्र मिळून नाशिक वणी येथील सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला निघालो आहोत। नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या मित्राच्या कारमधून नेरळ येथून प्रवासाला सुरुवात केली। कर्जत मुरबाड रस्त्यावर थोडं थांबून सकाळ सकाळी छानपैकी फोटो काढून घेतले आणि आम्ही पुढे निघालो। हे धावती आता आम्ही झालं पुढं नवीन कराडेला इथे थांबवा इथे आणि आम्ही आता कसारा इगतपुरी समृद्धी महामार्गावर आहोत। या महामार्गामुळे प्रवास खूपच जलद झाला आहे। आता आम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बोगद्यातून जाणार आहोत। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा बोगदा। हा बोगदा जवळजवळ 8 किलोमीटर लांबीचा आहे। खरोखर हा बोगदा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा एक सुंदर नमुना आहे। बोगद्यामध्ये प्रकाशाची व्यवस्था, CCTV कॅमेरे आणि इतर तांत्रिक गोष्टींची व्यवस्था असल्यामुळे बोगद्यातून जाताना सुरक्षित वाटतं। नागपूरला किती तासामध्ये पोहोचता येतो या रोडने? नागपूरला ते 7-8 तास लागतील ना। 11 तास। मी रिलॅक्स गेलो होतो एकदम। 11 तास लागले होते। इकडनं आल्याचं एक नुकसान झालं पण विशाल। राजू, इथून येण्याचं नुकसान या बोगद्याबद्दल काय बोलायचंय का? काय रे राजू? हा बोला। महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा बोगदा आहे समृद्धी महामार्गाचा आणि खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी। आणि आज आम्ही चांगल्या मुहूर्तावरच वणीला चाललो आहे। सर्व मित्रमंडळी आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि वणीच्या मार्गावर आम्ही प्रवास करत आहोत। मातांनी आम्हाला बोलवलेलं आहे, हरमध्ये हर सप्तशृंगी माता की जय। हर हर महादेव। जवळजवळ 7 ते 8 मिनिटांनंतर आमची कार या बोगद्यातून बाहेर पडली। म्हणजे विचार करा हा बोगदा किती मोठा असेल। नाशिक साईडला दुपारचे 12 वाजले होते, त्यामुळे जेवणासाठी रस्त्यालगत असलेल्याच कुलकर्णी फार्म या हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी आलो। नाशिकच्या या परिसरामध्ये कुलकर्णी फार्म्स हे एक प्रसिद्ध हॉटेल आहे, पण इथे आल्यावर आमची मात्र निराशा झाली। इथल्या जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही फारशी चांगली वाटली नाही, पण तरीही अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून आम्ही सगळं जेवण व्यवस्थित संपवलं आणि आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो। चांगला वाटला मला, तो पण घेतो। बंद असतो ना, क्लोज असतो ना, सारखं असतं ना, असं होतं पण थोडं पुढे आल्यावर गारवेल म्हणून एक हॉटेल आहे। त्याच्या शेजारीच वडाचं एक सुंदर टुमदार असं झाड आहे। त्या झाडाखाली उसाचा रस पिण्यासाठी आम्ही थांबलो। दुपारचं खूप कडक ऊन होतं, त्यामुळे झाडाखाली कार पार्क केली आणि आम्हीसुद्धा थोडा वेळ या झाडाखाली उभं राहून गार वाऱ्याचा आनंद घेत होतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी
थोडी विश्रांती घेण्यासाठी खरंच हे एक सुंदर ठिकाण आहे. भर दुपारी या वडाच्या झाडाखाली मित्रांसोबत एकत्र बसून उसाचा रस पिल्यामुळे मनाला आणि शरीराला एक वेगळ्याच प्रकारचा गारवा मिळाला. आणि आता आम्ही वणीचा हा गड चढायला सुरुवात केली. आम्ही एप्रिल महिन्याच्या ऐन उन्हाळ्यामध्ये इथे आलो आहोत, परंतु पावसाळ्यामध्ये हा परिसर अजूनही सुंदर वाटत असेल. आणि अशा तऱ्हेने आम्ही गडावर पोचलो आणि गडावर पोचताच समोर सप्तशृंगी मातेचं मंदिर दिसत होतं. डोंगरावर असलेलं हे सुंदर मंदिर पाहून कधी एकदा जातो आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतो असं आम्हाला वाटत होतं. आणि हा गडाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाणारा फ्युनिक्युलर रोपवे, हे दृश्य पाहायला खरंच खूप सुंदर वाटतं. आम्ही देखील रोपवेनेच मंदिरात जाण्याचं ठरवलं, परंतु आमचा मित्र रुपेश याने आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर महिषासुराचं मंदिर पाहायचं असेल तर मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ आपल्याला जावं लागेल. त्यामुळे आम्ही मंदिराच्या पायथ्यापाशी जायला निघालो. इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पूजेच्या साहित्याची दुकानं पाहायला मिळतात. आम्ही चालत चालत मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ आलो तर इथे स्थानिक नागरिकांचा गोंधळासारखा काहीतरी धार्मिक कार्यक्रम सुरू होता. मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ हे एक गणपतीचं छोटंसं मंदिर आहे. त्या गणपती मंदिरात आधी आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि मंदिराच्या पहिल्या पायरीवर आम्ही सर्व नतमस्तक झालो. आम्ही रोपवेने जाणार होतो, त्यामुळे शास्त्र म्हणून मंदिराच्या 11 पायऱ्या चढलो आणि पुन्हा खाली उतरलो. त्यानंतर आम्ही बाजूलाच असलेल्या महिषासुराच्या मंदिराजवळ आलो. अशी आख्यायिका आहे की मरता मरता महिषासुराने देवीजवळ वर मागितला की माझं स्थान तुझ्या मंदिराच्या पायथ्यापाशी असावं, आणि देवीने त्या महिषासुराला अशा प्रकारचा वर दिला आणि म्हणून देवीच्या मंदिराच्या पायथ्यापाशी महिषासुराचं मंदिर बांधण्यात आलं. आणि यामुळेच महिषासुरासारख्या राक्षसालाही दैवत्व प्राप्त झालं. तुम्ही देखील कधी वणीला आलात आणि रोपवेने जाणार असाल तरीही या मंदिराच्या पायऱ्यांजवळ या आणि या ठिकाणाला अवश्य भेट द्या. आता आम्ही रोपवेचं तिकीट काढून रोपवेने मंदिरात जाण्यासाठी निघालो. हा रोपवेचा मार्ग खूप सुंदर आहे आणि केवळ 3 मिनिटात आपण 1400 मीटर वर पोचतो. या 2 ते 3 मिनिटामध्ये वणीच्या डोंगरामधील हे खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं.
आणि अशा तऱ्हेने आम्ही मंदिरात पोचलो आणि सप्तशृंगी मातेचं हे विराट आणि सुंदर असं रूप पाहून मन प्रसन्न झालं. दुपारची वेळ असल्यामुळे त्या मानाने मंदिरात गर्दी कमी होती. त्यामुळे बराच वेळ आम्ही आईचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात थांबलो आणि मनोभावे आई सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. खरंच एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आम्हाला या वातावरणामध्ये जाणवली. चौदाशे ते 1500 मीटर उंचीवरून अशा प्रकारचं एक सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. एवढ्या उंचीवर मंदिराचं हे सुंदर बांधकाम कशा प्रकारे केलं असेल हा एक प्रश्नच पडतो. सप्तशृंगी मातेचं मनोभावे दर्शन घेऊन पुन्हा आम्ही रोपवेने खाली उतरलो. आमच्यासोबत सर्व भाविक आईच्या नावाचा जयघोष करत होते. भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम. नमः पार्वती पते नारे का सहारा. कधी फ्री आहे गाडीमध्ये मी जरा चार्जर भेटतो. चला जाऊया. रोपवेने खाली आल्यावर एक शॉपिंग मॉल आहे. तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो, थोडी विश्रांती घेतली, चहा वगैरे घेतला आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल राज सारंग ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं फेसबुक पेज राजेंद्र सारंगला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.